तर मित्रांनो नमस्कार. मागे 2 दिवसापूर्वी तुम्हाला मी ही आपली इथली शूटिंग दाखवली होती. जी आपली गॅन्ट्री मशीन आहे दिग्रजच्या स्टेशनला आली आणि ज्या वेळेला ती आली होती तर त्यावेळेला हे याचं जे ट्रॅक आहे म्हणजे ज्यावरती फक्त ही फिट केली होती आणि याच्या मागे ही आता ही याच्या मागची साईड आहे. तर इथे फक्त ह्या पट्ट्या अशा आडव्या ठेवलेल्या आहेत रोड आणि ते 1 किलोमीटरपर्यंत ठेवले होते. परंतु आता जिथून आपलं स्टेशन आहे ते आपण बघू शकतो की तिथून आता हे आथरण्यात आलेला आहे आणि या स्टेशनचा हा आपला मुख्य भाग आहे. तर या दोन्ही साईडला आपण बघू शकतो की स्लीपरचा जो स्टॉक आहे तर हा इथून मुख्य 1.5 ते 2 किलोमीटर याचे 4 लेयर आहेत आणि याच्या मागे पण स्लीपरचा स्टॉक म्हणजे जिथे आपलं कर्मचारी क्वार्टर आहे तिथे पण ठेवण्यात आलेला आहे. आपण हे आता सध्या बघू शकतो आणि आजचे जे आहे 17 तारीख आहे मित्रांनो. या 17 तारखेला हे शूट आपण करत आहोत आणि आता याच्यावरती ही मशीन फिट होऊन याला कॅरी करणारी आणखीन मशीन येते आणि त्या माध्यमातून मग इथं 5-7 लेयर अशा या याला स्लीपर म्हणतात ज्या सिमेंटचे आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या खालील आपल्याला रेल्वेचे जे आहेत आपल्याला लोखंडी रूळ पण दिसतात. आणि आता याचं जे डिस्टन्स आपण सध्या या ठिकाणी बघू शकतो तर या डिस्टन्सच्या मधोमध आपला हा जो आहे ही ब्रॉडगेज रेल्वे आपली आहे आणि सोबतच याची कनेक्टिव्हिटी मित्रांनो जी आहे तर आपण बघू शकतो की आपली इलेक्ट्रिक ही रेल्वे असणार आहे आणि या ठिकाणी 3 ट्रॅक असणार आहे. कारण दिग्रजचं आपल्या मुख्य स्टेशन जे आहे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आहे. याचं डिटेल मित्रांनो जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, फॉलो, शेअर आणि लाईक हे करायला विसरू नका. कारण नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण देण्याचा नेहमीच आपला प्रयत्न असतो. आता सध्या आपण स्टेशनच्या दिशेने जात आहे आणि इकडं आपण बघू शकतो की याच्यामध्ये कर्मचारी क्वार्टर मित्रांनो आपले याच्या मागे एक्झॅक्ट आहे. ते मी तुम्हाला परवाही दाखवलं होतं आणि सोबत आता इथून जे पाणी आहे नाल्याचं ते पण वाहून नेण्यासाठी आपल्याला इथं नाली पण मित्रांनो झालेली दिसते. सध्या बघू शकता दोन्ही साईडला याचं नालीचं काम आपल्याला होत असताना दिसतं. आणि आता आपण स्टेशनच्या दिशेने जात आहोत जिथे की आता आपण जे आहे तर याला त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सध्या मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर तो आपला जो आहे तर म्हणजे या ठिकाणी आपला प्लॅटफॉर्म क्रॉसिंगसाठीचा जो दादरा असतो तो पण मित्रांनो बसवण्यात आलेला आहे. आणि आता मागील अनेक दिवसापासून आपल्याला इथलं अपडेट, लाईव्ह अपडेट मित्रांनो म्हणजे हा इथल्या स्टेशनचा आपला किमान 100 नंबरचा व्हिडिओ असेल. मी काउंट तर तो केला नाही, परंतु जे दैनंदिन अपडेट आहेत आता आपलं हे क्रॉसिंग रेल्वे स्टेशन असल्यामुळं या ठिकाणी आता आपले या साईडनं ट्रॅक बसणार आहे. इथेही एक ट्रॅक असणार आहे. सध्या मधल्या ट्रॅकचं काम मित्रांनो सुरू आहे आणि इथून मग ह्याच्याही साईडला जो आपला व्यापारी वर्गाचा माल असेल तो या साईडने बसेल. आपण हे आता त्याचं वाईड अँगल बघू शकतो की इथून 3 ट्रॅक आपले असणार आहेत आणि याही साईडला मग ट्रक वगैरे जे आहेत ते येतील आणि आपल्या दिग्रजच्या या व्यापाऱ्यांसाठी तसेच मानोरा व्यापाऱ्यांसाठी इथून मित्रांनो क्रॉसिंग स्टेशन असल्यामुळं तर ही सगळी व्यवस्था आपण याही साईडने बघू शकता. इथे आपला ट्रॅक असणार आहे. त्या साईडला आता मशनरीज वगैरे आपल्याला असलेल्या दिसतात आणि आपण आता हा स्लीपरचा जो स्टॉक आहे तर माझ्या उजव्या साईडला बघा आपल्याला स्लीपरचा पण स्टॉक मित्रांनो या साईडला असलेला दिसतो. आणि आता हे जे आहे तर रेल्वेची जागा इथून वाईड अँगल जर आपण बघितला तर ते साधारणतः 900 मीटरपेक्षा मित्रांनो आपल्याला जास्त असलेलं दिसतं. इकडं शेती आहे आता आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीनं सध्या दिग्रजचं हे नाल्याचं काम जे पाणी आपलं इथून हे होण्यासाठी याच्यापूर्वी मी तुम्हाला इथले व्हिडिओ दाखवले की पाणी आपलं कशा पद्धतीनं इथून हे होणार आहे. तर आता ही आपल्यासाठी एंट्री मशीन आलेली आहे आणि ही मित्रांनो आनंदाची बाब आहे. आता इथून जे आपलं मुख्य स्टेशन जिथं आपली एंट्री होणार आहे ते एक्झॅक्ट जर लोकेशन कुठलं असेल तर आपल्या इथे हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलच्या अगदी बॅक साईडला मित्रांनो आपल्याला स्टेशनचा आपला भाग असेल. इथून आपली एंट्री होणार आहे. स्टेशन आपलं साधारणतः 1 किलोमीटर डिस्टन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे आहे मित्रांनो आजचे अपडेट. आणखीन आजचं ब्लॉग आपल्याला कसे वाटतात, आवडतात का? आता काही लोक याच्यामध्ये निगेटिव्ह कॉमेंट करतात रेल्वे सुरू व्हायला 40 वर्षे लागणार आहे, हा व्हिडिओ फ्रॉड आहे. तर हे फ्रॉड नसून आजची मित्रांनो ही लाईव्ह लोकेशन आहे. मी तुम्हाला इथं बघा आपण ही लाईव्ह लोकेशनच आहे. मी लाईव्ह शूट या ठिकाणी करतो आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता हे काम आपल्याला सुरुवात मित्रांनो आपल्या दिग्रजला झालेली आहे 1-2 दिवसातच.
साधारणतः 1 किलोमीटर ही लाईन हे करण्यासाठी आपल्याला 4 दिवस लागतात. म्हणजे 4 दिवसामध्ये आपलं 1 किलोमीटर एवढं डिस्टन्स याच्यामध्ये कव्हर होतं. तर अशा पद्धतीनं सध्या आपलं कामाची मित्रांनो परिस्थिती असलेली आपल्याला दिसते. हा आपला व्हिडिओ आपण कुठून बघता आपल्या भागामध्ये आता येत्या काही दिवसातच आपण दारवा आणि पुसद तिकडे शूटसाठी मित्रांनो येणारच आहे, पण थोडा कधी कधी मॅनेज करावं लागतं. तर हे आता आपलं जिथे आहे सध्या मी 1 किलोमीटरपेक्षाही जास्त आपलं ट्रॅक लेवलिंगसाठी आवश्यक असणारं सगळं हे रोड आपल्याला बसलेले दिसतात. आणि सध्या मी आता 500 मीटर दूर पण आलेलं आहे. हे आपलं ते गॅन्ट्री मशीन तुम्ही इथून बघू शकता. तर अशा पद्धतीनं सध्या आपलं दिग्रजचं काम सुरू झालेलं आहे. ही दिग्रजकरांसाठी एक आनंद वार्ता आहे, कारण 2009ला उद्घाटन झालेल्या बहुप्रतीक्षित आपल्या रेल्वेचं काम मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आता हा दिग्रजच्या स्टेशनचा भाग आहे. तिथून आता 200 मीटरवरती आपलं स्टेशन आपल्याला असलेलं दिसतं. आणि सगळ्या मशिनरीज वगैरे मित्रांनो या ठिकाणी स्लीपर उचलण्यासाठी त्या क्रेन मशीन आपल्याला जवळच असलेल्या दिसतात. तर हे आहे मित्रांनो, म्हणजे बघू शकता आपण की या अपडेट रोजच्या रोज बरेचदा म्हणतात मला की तुम्ही रोज व्हिडिओ कसे टाकता, परंतु यासाठी थोडी मेहनत लागतं. 8 दिवसातून 3 दिवस शूटला यावं लागतं आणि एका दिवसचे व्हिडिओ काही शॉर्ट व्हिडिओचा फॉर्मॅट वेगळा असतो आणि आपला हा लॉंग व्हिडिओ आहे. सध्या बघू शकता आपण की 6.5 मिनिटं झाले कंटिन्यू आपलं शूट चालू आहे. तर लॉंग व्हिडिओ आपला 8 मिनिटाचा असतो, तो ब्लॉग थोडा मोठा असतो. म्हणून लोक म्हणतात तेच रील, परंतु रीलचा फॉर्मॅट बघता रील आपलं जास्त मोठं न ठेवता 1 ते 1.5 मिनिटाचाच आपण रील ठेवतो. म्हणून एकाच व्हिडिओचे आपल्याला अनेक भाग असलेले दिसतात. आता सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी याच्याही समोर म्हणजे जिथपर्यंत आपलं स्टेशन आहे तिथपर्यंत हे ट्रॅक आता इथे हे जॉईंट पण केले जातात. आपण बघू शकतो आता सध्या म्हणजे हे मशीन फक्त व्हेकल याच्यामधून हे करण्यासाठी आपल्याला आता या साईडला बघू शका आपण की तिथे जे आहे तर छोटे आपल्याला साईडला ट्रॅक या ठिकाणी असलेले दिसतात. आता बघू शकता इथून म्हणजे इथून आता हे जॉईंट केलेले आहेत, त्याच्या मागचे जॉईंट करायचे बाकी आहेत. आता रुई तलाव गावचा हा मित्रांनो याच्या खालून हा पूल आहे, इथून रुई तलावला हा रस्ता जातो आहे. आणि एक्झॅक्ट आता ह्याच्या या दिशेला इथे आपण बघू शकता की हे आता इथपर्यंत जॉईंट केलेले आहेत. हे आता शेवटचा इथे जॉईंट केलेला हा आपल्याला रूट दिसतोय, परंतु याच्या मागचे सध्या जॉईंट व्हायला बाकी आहे. जे सध्या आपलं काम दिग्रजच्या स्टेशनवरून इकडं मित्रांनो सुरू झालेलं आपल्याला दिसत आहे. ही फार आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे. तर आता ह्या सगळ्या फॉर्मॅट तुम्ही समजून घ्या. मोठा व्हिडिओ हा 8 मिनिटाचा किंवा 4 मिनिटाचा 3 मिनिटाच्या वरचा असतो आणि जो शॉर्ट फॉर्मॅट आहे तो 3 मिनिटापर्यंतचा असतो. म्हणून आता सध्या स्टेशनच्या जवळच आपण मित्रांनो आलेलो आहे. हे आपला दादरा म्हणजे इथं आपली ट्रेन थांबणार आहे आणि तो क्रॉस करण्यासाठी कुठलंही असं मधातून क्रॉस न करता तो वरून आपण सेफ्टली क्रॉस करण्यात यावा यासाठी मित्रांनो हे आपल्याला बनलेलं दिसतं. तर मित्रांनो ही आहे आपली आजची अपडेट. आजचा व्हिडिओ 8 मिनिटात झाले इथंच थांबूया. धन्यवाद.